तर मित्रांनो, तुम्ही जर आत्ताच नवीन घर बांधलं असेल किंवा नवीन घर बांधण्याचा विचार करत असताल तर ही मोठी चूक करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हा गॅस सिलेंडर घराच्या बाहेर का ठेवला हा सगळा विषय सांगणार आहे. आज आपल्याला काम आलं कवटेमंकाळमध्ये यशवंत नगरला. आपलं क्लायंट होतं सचिन वाघमारे आणि त्यांनी शेगडी पण आपल्याकडूनच ऑर्डर केली ती माऊली एंटरप्राइजेस मधून. सगळ्यात पहिल्यांदा तर शेगडीची अनबॉक्सिंग करून घेतली आणि व्यवस्थित ठेवून घेतली. आपलं सिलेंडरचं कनेक्शन बाहेर होतं त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा बाहेर जाऊन चेक केलं तर मालकानं घराच्या बाहेर एक कंपार्टमेंट केलं होतं. का सिलेंडरसाठी त्यांना आधीच रिक्वायरमेंट केली होती. अशा टाईपमध्ये होणार काय तर तुमचा गॅस सिलेंडर एकदम सेफ राहणार. एकदाच एलपीजी पाईप फिटिंग केली का एकदम स्क्रू आवरून टाकला का पुन्हा टेन्शन राहत नाही कुठल्याच गोष्टी. क्लायंटला सांगितलं की सिलेंडर आणा आताच कनेक्शन चेक करायचं. त्यांनी सिलेंडर आणला आपण प्लग इन केला. सगळ्यात पहिल्यांदा बघितलं लिकेज वगैरे कुठं आहे का. लिकेज नव्हतं त्यामुळे पाईप पण फिटिंग करून घेतली आणि त्यानंतर ना सगळे गॅस आपण चालू केलं. आपलं कनेक्शन चेक झाल्यानंतर ना क्लायंटला पण दाखवलं की अशा टाईप मध्ये तुमचं कनेक्शन झालं. त्यानंतर दुसरी शेगडी पण बसवून घेतली. इथे तुम्हाला क्लिअरली कळत असेल की वरच्या शेगडीचं कनेक्शन वरती आणि खालच्या शेगडीचं कनेक्शन खाली. अशा टाईप मध्ये तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला सिलेंडर दिसणार नाही कारण सिलेंडर आपला खाली होता. क्लायंटला वगैरे सगळं दाखवलं त्यांच्या मॅडमला पण दाखवलं. अशा टाईप मध्ये कनेक्शन झालं. अशा टाईपची कामं करण्यासाठी आपल्याला कॉन्टॅक्ट करा रोहन मिरजकर माऊली एंटरप्राइजेस.